राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। ही घटना काल सकाळी 8 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की फेजिवडे तालुका राधानगरी येथील राधानगरी डॅम जवळील PWT कार्यालयाजवळ फिर्यादी वाशिम अब्बास शेख वय 36 यांनी 6 महिन्यांपूर्वी नवीन घर बांधले। मुलांची शाळा सुरू होणार म्हणून ते आपल्या जुन्या घरात राहण्यासाठी गेले होते। वाशिम शेख हे राधानगरी डॅमवरील खासगी मोहिते पॉवर डॅमवर नोकरीला होते। काल त्यांची कामावर रात्रपाळी होती, पण त्यांना दिवसपाळी मिळाल्याने त्यांनी काल सकाळी आपल्या जुन्या घरातील साहित्य व महत्त्वाची कागदपत्रे, सोन्याचे दागिने नवीन घरातील बेडरूममधील तिजोरीमध्ये ठेवले होते। त्यानंतर त्यांनी घराला कुलूप लावून ते कामावर गेले होते। सायंकाळी कामावरून परत आल्यानंतर ते नवीन घरात गेले असता घरच्या दरवाजाची कुलूप तोडल्याचे त्यांना आढळून आले। त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूममधील तिजोरीतील 75,000 रुपये किमतीचा 15 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 75,000 रुपये किमतीचा 25 ग्रॅम वजनाचा सोन्याचा घंटण अज्ञातांनी लंपास केल्याचे दिसून आले। आज त्यांनी या घटनेबाबत राधानगरी पोलिसात फिर्याद दिली आहे। या घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल यादव करत आहेत। या चोरीपूर्वी या परिसरात 3 घरफोड्या झाल्या आहेत। त्यापैकी 2 घरफोड्या या हत्तीमहाल येथे आणि 1 फेजिवडे पॅकी नाळवा येथे 1 घरफोडी झाली होती। या परिसरात सतत होत असणाऱ्या घरफोड्यामुळे राधानगरी पोलिसांनी या ठिकाणी रात्री गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। मी वसीम अब्बास शेख, माझ्या घरी शुक्रवार दिनांक 14/6/2024 रोजी सकाळी साधारण 11 ते 12 या दरम्यान चोरी झालेली आहे। सकाळी 8 वाजता मी कामावर जात असताना घरी येऊन गेलो, त्यावेळी कुलूप, आतली तिजोरी वगैरे सगळं व्यवस्थित होतं आणि ज्यावेळी मी 4 वाजता कामावरून परत आलो त्या टायमाला बघितलं, त्या टायमाला चोरी झालेली होती। घराचं कुलूप विस्कटलेलं होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी गुरुवारी पलीकडे आमच्या बाजूला चोरी झाली आणि हत्तीमाल इथे 2 ठिकाणी चोरी झालेली आहे आणि या भागात भीतीचं वातावरण आहे। साधारण माझं 3 तोळे सोनं चोरट्यांनी लंपास केलेलं आहे। पोलीस स्टेशनमध्ये काय रिपोर्ट केला असता? मी तात्काळ कळवल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी येऊन पोलीस पंचनामा करून गेलेले आहेत आणि त्याची रीतसर तक्रार मी पोलीस स्टेशनने दिलेली आहे। त्यांचा तपास सुरू आहे असं मला वरिष्ठांकडून सांगण्यात आलेलं आहे पोलिसांनी। कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच।